काम करतायत कमी झालं का होय? हे कोणाचं घरचं आहे काय? अजिबात नाही. काम करतायत, नोकऱ्या मिळत आहेत. आणि मग टीका करायला मला एवढं सांगायचं आहे, तू शौक से मेरी झूठ शिकायत कर, तू शौक से मेरी झूठी शिकायत कर, लेकिन एक बात हमेशा याद रख, फिर कभी हाथ मिलाने का मौका आए तो तुझे खुद पर शर्म महसूस ना हो. अरे किसी ना किसी मोड़ पे तो मुलाकात हो ही जाएगी. नांदेड़ के एयरपोर्ट पे हो जाएगी या रेलवे स्टेशन पे हो जाएगी. उस समय कम से कम आंख से आंख मिलाने की तो भी आगे वक्त आएगा, तब शर्म ना करना. एवढं मला सांगायचं आहे. करा ना, काय करून दाखवा. अजून त्यांचा जाहीरनामा फक्त सिंगल पानाचा आहे. अशोक चव्हाणाला शिव्या, माझा फोटो आणि खाली शिव्या, एवढाच जाहीरनामा आहे. दुसरा जाहीरनामा आहे काय त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला जर माझ्यावर बोलायचं असेल तर बोल भरपूर. एक दिवशी आपण लंडनला, माहिती आहे, लंडनच्या त्या पार्कमध्ये अशी एक जागा केलेली आहे. त्या जागेमध्ये ज्याला काही ओरडायचं असेल तिने उभं राहायचं आणि तिथं ओरडायचं. तुमचं जे ते ह्याचं आहे ना, त्या क्वीन एलिझाबेथचं तिथे बकिंगहॅम कुठली जागा आहे मला लक्षात नाही, त्या उद्यानाच्या बाजूला. ती मी विचारलं तिथे, ते म्हणे इथे ज्यांना ज्यांना काय ओरडायचं आहे तर त्यांना तिकडे उभं राहून ओरडायला संधी आहे. आपण तसं करावं एक वाटतं मला. नांदेडला एक करावं. रोजचं काही गरजच नाही ना. रोज उगाच ह्याला त्रास द्या, छापून आणले बातमी, फ्रंट पेजला टाक, मध्ये सेकंड पेजला टाक, भानगडच नाही ना. तिकडे उभं राहायचं आणि ज्याला जे वाटतं ते बोलायचं, हे आवश्यक आहे. त्यामुळे तशा पद्धतीने काहीतरी करावं. या नवीन संकल्पनेने राहून गेलं ते चुकून आहे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे जाऊ द्या, ठीक आहे, सोडून द्या. मुद्दा पुढचा असा आहे, आज अनेक पक्ष निवडणुका लढवत आहेत. कुठे MIM लढतंय, कुठे काँग्रेस लढत आहे, कुठे MGP लढतंय, कुठे दुसरी काय पक्ष लढतंय. अरे माझा काय, जिकडे तिकडे अशोक चव्हाण, इकडे पण अशोक चव्हाण, काय संबंध आहे रे बाबा माझ्या इथे? त्यांना ती मतं त्यांच्याकडे हवी आहे म्हणून माझं नाव वापरायचं. MIM काय पहिली वेळ आहे का नांदेडमध्ये? अनेक वेळ लढले. आम्ही काँग्रेसमध्ये असताना तो MIM लढलं होतं ना. आम्ही काँग्रेसमध्ये असताना